आई, अहो हे काम ना फक्त तुम्हीच करू शकता आई. नाही आजी, काही झालं तरी आपणकडून तो भ्रमणध्वनी घेऊन त्यातली ती चित्रफीत काढून टाक ग. अगं तुम्ही मला काय जादूगारी वगैरे समजता का? हो आजी, आणि ही जादू तूच करू शकतेस. नाही बाई. आई आई जरा विचार करा ना. आप्पांनी जर सई आणि नचिकेतची चित्रफीत पाहिली तर केवढा मोठा भूकंप होईल आपल्या घरात. अरे आजी, बघ ना आजी, ऐक ना ग आमचं. नको बाई. आई आई प्लीज, आई नाही म्हणू नका ना. तुम्ही पण ना अशा नाही मला आजी, तुला माझी काहीच काळजी वाटत नाही का ग? काळजी वाटते ग बाळा, पण म्हणून काय वाघाच्या जबड्यात हात घालू का? आणि त्या भ्रमणध्वनीतलं मला काय कळतंय? शैलेशला विचारा ना तुम्ही. हो आई, हे किती घाबरट आहेत माहितीये ना तुम्हाला. आणि हे येईपर्यंत वाट बघण्या इतका वेळ नाही आपल्याकडे. अरे देवा, म्हणून काय तुम्ही मला फासावर लटकवणार आहात का? आई, अहो आपल्या घरात खऱ्या धाडसी फक्त तुम्हीच आहात. चढवा मला हरभऱ्याच्या झाडावर. आजी थांब, तुला माझ्यासाठी हे करावंच लागेल. हो, हवं तर ना आम्ही दोघी तुमच्या पाया पडतो. अगं नको ग. आई हे बघा, तुम्ही जर हे नाही केलं ना तर सई आणि नचिकेतची प्रेम कहाणी सुरू होण्याआधीच संपून जाईल हो. अरे देवा, बरं बरं करते. अगं पण मला ते भ्रमणध्वनीमधनं कसं काढायचं ते अजिबात माहित नाहीये ग. जी, ते सगळं आम्ही शिकवतो ना तुला. हो ना, आम्ही सगळा व्यवस्थित सराव करून घेऊ तुमच्याकडून. हे बघा सांगते. जमेल ना ग मला? जमेल जमेल, वा पुढे. हा आजी, तू अजिबात काळजी करू नकोस. हा. जाऊन पटकन तो भ्रमणध्वनी घेऊन ये. मला खूप भीती वाटते ग. आई, आता एवढी छोटी गोष्ट तुम्हाला नाही जमली तर मग नंतर सई आणि नचिकेतचं लग्न कसं लावणार तुम्ही? अगं पण आई, आता इथपर्यंत आलायत ना, आता मागे फिरायचं नाही. नाही फिरायचं. मग वा पुढे. हा. हा. हळू, सावकाश, जमतंय. क्षमा करा, क्षमा. तुम्ही का त्या भ्रमणध्वनीला हात लावलात? तुम्हाला गाढ झोप लागली होती. उगाच तुमची झोपमोड व्हायला नको म्हणून आवाज लहान करता येतो का बघत होते. हा इकडे माझ्याकडे. माझ्या महत्वाच्या कामाचा असेल तो. हो घ्या घ्या. नमस्कार, विश्वासराव केतकर बोलतोय. काय नाही हो, आम्हाला कोणालाही कर्ज नकोय. आणि काय हो, तुम्ही कशाला लोकांना कर्जाच्या सवयी लावताय? हा बंद करा. या भ्रमणध्वनीच्या आजूबाजूला सुद्धा फिरकायचं नाही, कळलं? फिरकणार काय नाही. हा. नाही 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 नाही. Diggs, I have full confidence over Devki. I am very sure आतापर्यंत त्यांनी साईच्या मोबाईल मधून तो व्हिडिओ डिलीट केला असेल. भाई म्हणजे तुला म्हणायचंय की हिटलरने व्हिडिओ बघितलाच नाही? नाही बघितलं. आय एम व्हेरी शुअर. पण जर हिटलरने तो व्हिडिओ बघितला असेल तर केतकरांच्या घरातून जी मिसाईल सुटेल ना ती डायरेक्ट तुझ्या अंगावर. जस्ट शट अप प्लीज, जस्ट शट अप. मला काय? वेट अ मिनिट. या It's me. Oh, that's a great news. Yeah, I'll see you then. Yeah. Alarm? Oh God, no. भाई काय झालं? आपल्याला खायला द्यायची वेळ झाली काय? No.
माझी ऑनलाईन मीटिंग आहे आता, त्याचा रिमाइंडर होता. लिसन, मेक सम कॉफी फॉर मी. मीटिंग खूप वेळ चालणार आहे. हा ठीक आहे. हा मस्त. जा ना. सॉरी. सावकाश सावकाश. हळू आई. हो आई, एवढं घाबरायला काय झालंय तुम्हाला आज? अगं माणूस आहे मी, बाहुबली नाही. हो आजी, पण अगं तुझ्याशिवाय दुसरं कोणीही आपणकडून तो भ्रमणध्वनी नाही आणू शकत. आई, थोडीशी हिंमत दाखवा, जमेल तुम्हाला. तुम्ही का नाही दाखवत ग ही हिंमत? मग अशी किती ओरडले मला, बघितलं ना? तरी मला परत त्याच संकटात लोटतंय. यावेळी मी जर पकडली गेले ना तर मला घराबाहेर काढतील, थेट कोकणात रवानगी करतील माझी. पण आजी, आपण ती चित्रफित पाहिली तर अगं मलाही घराबाहेर काढतीलच ना ते. आजी, लवकरात लवकर हे काम नाही झालं ना तर आपल्या घरात वादळ, भूकंप, ज्वालामुखी, महायुद्ध सगळं सगळं एकत्र होईल का आजी? आई, असं घाबरून चालणार नाही. मन घट्ट करा आणि परत जाऊन भिडा. आई, तुम्ही हे करूच शकता. आई, तुमच्यात केवढी ताकद आहे ना ते तुम्हाला सुद्धा नाही माहिती. आई, चला, तयार आहे मी. हे असतील जमदग्नी, पण मी रणचंडी आहे. रणचंडी. आजी, येऊ का? हा, अगं रिचा, ये ना, ये. ये बस. हा. तुमच्या गणपतीचं झालं का ग विसर्जन? हो, आणि विसर्जन झाल्या झाल्या डायरेक्ट इथेच आली आहे मी दर्शनाला. आणि तुम्हाला एक गुड न्यूज सुद्धा द्यायची आहे. म्हणजे चांगली बातमी द्यायची आहे. कसली ग? आजी, माझं लग्न ठरलं. अरे वा, खरंच खूप चांगली बातमी आहे ही. सई, अगं खाली ये पटकन. वा, मनःपूर्वक अभिनंदन बर का तुझं. धन्यवाद अप्पा. रिचा, कोण आहे, कोण मुलगा आणि काय करतो? अप्पा तो माझ्या बाबांच्या बिझनेस पार्टनरच्या मित्राचा मुलगा आहे आणि त्यांचा पण बिझनेस आहे. छान. कुठे असतो? पार्ल्यातच आहे का? नाही आजी, त्याची फॅमिली US ला सेटल झाली आहे. बरं बरं, मग लग्न साखरपुडा सगळं या वर्षीच का? हो, म्हणजे नेक्स्ट मंथ मध्ये त्याचे आई बाबा येतात, मग लग्न आणि साखरपुडा एकदमच करू. ऐकलंस का सई? लग्न ठरलंय बाईसाहेबांचं. पण रिचा, काय अगं असं अचानक? अगं मॉम डॅडने ठरवलं आणि मुलगा चांगला आहे म्हणून मी पण हो म्हटलं. अगं पण एकाच गोष्टीचं वाईट वाटतं, लग्न रजिस्टर पद्धतीने करावं लागणार आहे म्हणून कोणालाच बोलवता येणार नाही. मग त्यात वाईट काय वाटायचंय? उत्तमच आहे. अगं म्हणजे सध्याच्या परिस्थितीत फार लोकांना बोलवता येत नाही ना, म्हणून म्हणाले. खूप खूप अभिनंदन तुझं. हो, खरंच मनापासून अभिनंदन रिचा. पण खूप घाईत ठरलं बाई लग्न तुझं. हो ना, म्हणजे मला वाटलं होतं तुझं लग्न अटेंड करता येईल, पण लग्नानंतर मीच US ला सेटल होते.
पडते. आजी सुखी राहा. परवा जेवायला ये घरी, केळवण करू आपण तुझं. मग परत कधी भेट होईल तुम्हा दोघींची काय माहिती. पण सई खरंच खूप मिस करेन ग मी तुला. अहो अगदी थोड्या दिवसावर तिचं लग्न आलंय, कशाला तिला केळवणाला वगैरे बोलवताय. आता इथला सगळा गाशा गुंडाळून परदेशी जायचं म्हणजे तिला सगळी तयारी करायला वेळ लागणार ना. बरं सई, मी निघते. पण जमलंच तर भेटायला या मला. तेवढी पॅकिंगलाही मदत होईल ना मला. सई मी निघते. आप्पा आजी येते. हा ये. आई शेवटी तुम्ही करून दाखवलं तर. पण अजून धडधड ऐकू येते माझी मला. आजी पण काम तर झालं ना. हो आता दाखव ती सुप्रसिद्ध चित्रफित. वा काय सुंदर बनवलंय ग हे रिचानी. हो ना, एखादी छान प्रेम कहाणी पाहिल्यासारखं वाटतंय. हे अशी लाजत बसतेस ना, म्हणून तो उतावळा झालाय तिकडे. हे पण सई, रिचा तुझी खूप चांगली मैत्रीण आहे. हा कायम लक्षात राहील अशी भेटवस्तू दिली तिने तुला. हो ग खरंच. पटकन लग्न काय ठरलं तिचं आणि लगेच परदेशी जायला निघाली. डोळ्यासमोर मोठ्या झालेल्या या मुली लगेच परक्या होतात नाही. हो ना. मला खरंच खूप आठवण येईल ग रिचाची. अगं येणारच. अगदी पहिलीपासूनची मैत्रीण आहे ना ती तुझी. पण तुम्ही भ्रमणध्वनीवर बोलत जाणार रोज. हो ग ते तर होईलच. या आपण बोलत काय बसलोय. ज्याच्यासाठी एवढी धडपड केली ते राहूनच गेलंय. अगो हो, पटकन काढून टाक ती चित्रफित. हो हा झालं. चला मोहीम पत्ते झाली. हे, आता मी जसा हा भ्रमणध्वनी घेऊन आले ना, असं गुपचूप देऊन ठेवते आपल्या आग्या वेताळासमोर. हा हळूच. हा सांभाळून. सई, एवढी पुढारलेल्या विचारांची आजी मिळायला ना नशीब लागतं. हो ग काकू खरंच. आजीचा पाठिंबा आहे म्हणूनच तर मी आणि नचिकेत भेटू शकतोय. हो अरे बघ, त्याला सांगून टाकते ना की भ्रमणध्वनीतून ती चित्रफित काढून टाकली म्हणून. हो सांगून टाक. काकू तुझा भ्रमणध्वनी दे ना. घे. हे बघ पण फार वेळ बोलत बसू नकोस. हा हो. हा नचिकेत मी बोलते. अहो लोणचं वाढू का. हो, मिरच्या जास्त वाढा जरा. नमस्कार, आप्पा केतकर बोलतोय. काय हो का. बरं बरं, कळवण्याची तसदी घेतली त्याबद्दल आभार. आप्पा काय ठरली तुमची व्याख्यानाची तारीख. माझं व्याख्यान त्यांनी रद्द केलंय. अरे देवा, असं का. त्या संस्थेच्या कार्यकर्त्यांचं म्हणणं असं आहे की स्वदेशी या विषयावर व्याख्यान ठेवण्यापेक्षा एखादा मनोरंजनपर कार्यक्रम ठेवावा. अहो मनोरंजन तर तुम्ही पण केलं असतं. मी काय सांगतोय ते नीट ऐकणार आहात का जरा. अहो माझं व्याख्यान रद्द करून तिथे जादूचे प्रयोग ठेवणार आहेत ते. सई, हा भ्रमणध्वनी आता तुला घे. मला आता याची काहीच गरज नाहीये. घे.
अहो व्याख्यान रद्द झाल्याच्या दुःखात कमी जेवू नका हो. आज तुम्ही फक्त एकच पोळी खाल्लीत आणि एवढासा भात. आज तोंडाची चवच गेली. हा ते व्याख्यान त्याच्यामुळे नाही, मग काय झालं? त्या रिचाला परदेशीच मुलगा मिळाला का लग्न करायला? इथे भारतात गुणी आणि कर्तृत्ववान मुलं नाहीयेत, पण हल्लीच्या पिढीला परदेशी संस्कृती आणि मुलांचं एवढं आकर्षण असतं ते बघून माझं मन खिन्न होत अगदी. हो बरोबर आहे. इथे वाढतात, इथे शिकतात आणि क्षणात तिकडे जायचा निर्णय घेतात. हे कसं काय जमतं या मुलींना? आपण देशाचं काही देणं लागतो असं वाटत नाही का त्यांना? जाऊ द्या हो, शेवटी ज्याचा त्याचा प्रश्न आहे ना. हो ते तर आहेच, पण मला एका गोष्टीचं मात्र समाधान आहे की आपली सई त्यातली नाहीये. म्हणजे सईच काय, पण आपलं संपूर्ण कुटुंब माझी स्वदेशी तत्व आयुष्यभर जपेल याचा मला विश्वास आहे. सई, व्हॉट हॅपन्ड? आत्ता इथे भेटायला बोलवलं तू. एव्हरीथिंग ओके? नचिकेत थोडं बोलायचंय तुझ्याशी. स्ट्रेंज. आय मीन युजली तुला रिस्की वाटतं भेटायला इथे, बट आपण फोनवर बोललो असतो. यू हॅव द फोन नाव, राईट? नाही नचिकेत, जे बोलायचंय ते असं भ्रमणध्वनीवर बोलता येण्यासारखं नाहीये. काय झालं? थोडी अपसेट दिसते तू. नचिकेत, मला तुला एक सांगायचंय आप्पांबद्दल. खरं म्हणजे माझ्याबद्दलच. नचिकेत, मला ना माझे आप्पा खूप आवडतात. लहानपणापासून त्यांची तत्व ती माझी तत्व असंच मानत आली आहे मी. ती तत्व माझ्यावर लादण्यात आली असं कधीच वाटलं नाही मला. आय नो, तू खूप सिरियसली फॉलो करते त्यांना. आणि शाळेत लहानपणी जेव्हा निबंधासाठी तुम्हाला मोठं होऊन कोणासारखं व्हायचंय हा विषय असायचा ना, तेव्हा मी नेहमी मला मोठं होऊन माझ्या आप्पांसारखं व्हायचं आहे असं लिहायचं. त्यांचे स्वदेशी संस्कार, त्यांची ती तत्व जेवढी त्यांची आहेत तेवढीच ती माझी सुद्धा आहे. आय नो, माहितीये मला. बट सई, आय फील तुला त्रास होतोय कसला तरी. नचिकेत, तू इथे आलास आणि सगळंच बदललं रे. म्हणजे तुझ्यामुळे काही त्रास आहे असं नाही, पण मी फसवते. कोणाला? आप्पांना, त्यांच्या तत्वांना. म्हणजे? नचिकेत, आपलं एकमेकांवर खूप प्रेम आहे, त्यामुळे काही गोष्टी आपल्याला बाजूला ठेवाव्या लागतात. तू तिथून आलायस, तुझे विचार वेगळे, आणि मी इथे स्वदेशी संस्कारात वाढले. तू तुझ्या जागी बरोबरच आहेस, पण माझा ना स्वदेशी परदेशी या दोन गोष्टींचा मेळ बांधताना ना खूप खूप गोंधळ होतोय रे अनेकदा. मला आप्पांशी खोटं वागण्याचा, त्यांच्याशी खोटं बोलण्याचा खूप त्रास होतो. या, आय अंडरस्टँड. नचिकेत, तुला कळतंय ना मला काय म्हणायचं? येस, आय टोटली गेट इट. आय कॅन इमॅजिन व्हॉट यू आर गोइंग थ्रू. सो व्हॉट डू यू थिंक? काय सोल्युशन आहे याच्यावर? मला नाही माहिती नचिकेत, पण मला नाही आवडत आहे मी आप्पांशी खोटं बोलते, त्यांच्याशी खोटं वागते. नाही आवडत आहे मला. डोंट वरी, तुझ्याकडे नसेल सोल्युशन, बट आय हॅव इट. उद्या तुला मी सांगणार. म्हणजे काय करणार आहेस तू? वेल, ते उद्याच कळेल तुला. वेट फॉर टुमॉरो.